अकोल्यामध्ये केंद्रीय विद्यालय हे पूर्वी मंजूर झालं होतं, परंतु कोविडमध्ये अनेक राज्याचे आणि केंद्राचे प्रोजेक्ट्स रखडले होते. त्यामध्ये प्रायोरिटीने केंद्रीय विद्यालय हे अकोल्यामध्ये चालू करण्यासाठी माननीय मोदीजी यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला आहे. इतर ठिकाणी आणि अकोला शहरासाठी हे केंद्रीय विद्यालय मंजूर झालं आहे. अकोल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा विषय आहे. CBSE बोर्डमध्ये येणारं केंद्रीय विद्यालय आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना कमी दरामध्ये शिक्षण घेता येईल या दृष्टीने केंद्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. CBSE पॅटर्न सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं त्या दृष्टीने हा सरकारने निर्णय घेतला आहे. केंद्रीय विद्यालयातून जे विद्यार्थी शिकून बाहेर येतात हे समाजसेवेसाठी, समाजासाठी नक्कीच भविष्यामध्ये कामी येतात. अकोल्यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रोजेक्ट्स ही मोदीजींनी आपल्या तिसऱ्या सरकारमध्ये सँक्शन केलेली आहे. त्यामध्ये सांगण्यासारखी जी कामं आहेत त्याच्यामध्ये अकोल्याला रिंग रोड हा सरकारने सँक्शन केला आहे. हैदराबाद, अकोला, बैतूल असे अकोला, हैदराबाद आणि अकोला, बैतूल हे 2 रस्ते याला कनेक्ट करणारा हा रिंग रोड ठरणार आहे. यासोबतच जो मूर्तिजापूर अकोला आणि अकोला अकोट रस्ता आहे याच्यासाठी हा रिंग रोड उपयुक्त ठरणार आहे. ट्रॅफिकच्या दृष्टीने अकोल्याचा जो वाढता भाग आहे या दृष्टीने हा प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे. यासोबतच अकोल्यातील जे MIDC आहे इथे एक अंडरपास हा प्रस्तावित होता. आपल्या इथे अप्पू चौक आहे, MIDC मधला 3रा, 4था आणि 5वा फेज या माध्यमातून कनेक्ट करता येईल. याच्यामुळे दुर्घटना तर टळतीलच, परंतु आपल्या उद्योगाला या माध्यमातून एक मदत मिळेल. यासोबतच निपाणा हे गाव आहे. मागच्या वर्षी दिवाळीमध्ये एक दुर्घटना झाली होती जिथे एक मुलीचा मृत्यू झाला होता. त्या दृष्टीने आपल्या येथील आमदार रणधीर सावरकर व आमदार हरीशजी पिंपळे यांनी दिवाळीला आम्ही सगळ्यांनी जाऊन तिथे भेट दिली होती आणि त्यांना आश्वासित केलं होतं की आपल्या निपाणा गाव असेल आणि त्या भागातील इतर गावं असतील या गावाला कनेक्ट करण्यासाठी हा अंडरपास अत्यंत महत्त्वाचा होता. तर माननीय नितीनजी गडकरी यांनी अप्पू, पुतळा आणि निपाणा हा अंडरपासही मंजूर केलेला आहे आणि याच्यामुळे या अकोला, मूर्तिजापूर, नागपूर या रस्त्याची गती पण वाढेल. आज आपलं जेव्हा तिसऱ्यांदा मोदीजींचं सरकार आलं त्यांनी प्रथम जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये तेल बियांचा जो एक्सपोर्ट होता, जो इम्पोर्ट होता, या इम्पोर्टचा रिस्ट्रिक्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतला. इम्पोर्ट ड्युटी त्यांनी लावलेली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना दिसणार आहे. त्यासोबतच जे त्यांचे क्रेडिट गॅरंटी प्रोग्राम आहेत ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य स्किल्ड युवा युवतींना कर्ज उपलब्ध हे क्रेडिट गॅरंटी प्रोग्रामच्या अंतर्गत होऊ शकतं. याच्यामध्ये मुद्रा लोन असेल, विश्वकर्मा असेल, AIF असेल, MSME लोन्स असतील, ह्या योजना सरकारने आणल्या आहेत. आणि मला असं वाटतं की या योजनेची माहिती घेऊन लोकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. एक क्रांतिकारी निर्णय हा मोदीजींनी या क्रेडिट गॅरंटी प्रोग्रामच्या अंतर्गत घेतलेला आहे. याचा बेनिफिट प्रसार माध्यमच्या माध्यमातून पण मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की या योजनेचा आपण सगळ्यांनी फायदा घ्यायला पाहिजे.